नाशिकमध्ये 255 कुटुंबांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश, गरिबी आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत धर्मांतर केलं जात असल्याचा नरेंद्राचार्य महाराजांचा दावा. शिखर बँक घोटाळा प्रकरणी कोर्टानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. कोणताही दंडनीय गुन्हा सिद्ध होत नसल्याचं कोर्टाकडून नमूद. अण्णा हजारेंसह इतरांच्या याचिकाही फेटाळल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. बारामतीतील अजित पवारांच्या स्मृतीस्थळी भक्तिमय भजन कार्यक्रम, संगीताच्या माध्यमातून दादांना श्रद्धांजली. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणातील प्राथमिक तपास अहवाल आज प्रसिद्ध होण्याची शक्यता. अहवालातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार. जहाल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांनी कान टोचले. राज्यात भाजपमध्ये मी म्हणतो तोच अंतिम शब्द. मुख्यमंत्र्यांचे एबीपीच्या कार्यक्रमात वक्तव्य, तर मदरशांबाबतच्या काही वक्तव्याचंही समर्थन. स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणाला वर्ष उलटलं तरी परिस्थिती जैसे थे. स्वारगेट स्थानकाची सुरक्षा व्यवस्था अजूनही ढिसाळ असल्याचं उघड. एबीपी माझाच्या स्थानकातून रियालिटी चेक. मुंबईत पोर्तुगीज कॉन्टेंट क्रिएटरची छेड, परदेशी महिलेची छेड काढणाऱ्यांविरोधात धोबीघाट पोलिसांकडून गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. अफगाणिस्तानच्या 274 दहशतवाद्यांना ठार केल्याचा पाकिस्तानचा दावा. पाकिस्तानचे 12 जवान शहीद झाले अशी लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांची माहिती. तर आमच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे 55 जवान ठार, अफगाणिस्तानचा दावा. कुनो राष्ट्रीय उद्यानातील गामिनी नावाच्या मादीनं 4 बछड्यांना जन्म दिला. आणखी 9 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून भारताकडे रवाना. भारतात चित्त्यांची संख्या 39 वर, त्यापैकी 28 चित्ते भारतात जन्मले.